सर्वसामान्य माणूस जागा होणं गरजेचं आहे आणि त्याला कळायला पाहिजे की आपल्या हिताचं काय हा. आणि आपल्या भविष्याचं काय, आपल्या लेकराचं काय. हे राहुल गांधीच्या नाकातलं रक्त नव्हतं तर या देशातली लोकशाहीच रक्तबंबाळ झालेली हे विसरणार नाहीत. कारण कसं आहे, सगळंच गमवायची वेळ आली ना. शिक्षण चाललंय, आरोग्य चाललंय. शरद पवार अगोदर दिपकेंना भेटले आणि दिपकेंना भेटल्यानंतर मोदींना भेटायला गेले. जनता विरुद्ध सरकार आणि सरकार विरुद्ध जनता ह्या युद्धाची सुरुवात आहे असं म्हणायला हरकत नाही असं मला वाटतं. म्हणजे नीटची पेपर फुटी हे एक तात्कालिक कारण आहे. ते कारण झालं निमित्त. प्रत्येक घटकामध्ये असंतोष आहे. जसं विद्यार्थ्यांमध्ये असंतोष आहे, शेतकऱ्यामध्ये असंतोष आहे, युवकांमध्ये असंतोष आहे, नोकरदारामध्ये असंतोष आहे, सुशिक्षित बेरोजगारांमध्ये सुद्धा असंतोष आहे. म्हणजे आता ही ठिणगी पडली आणि धर्मेंद्र प्रधान यांचा जर राजीनामा घेतला तर उद्या वनवा पेटेल आणि त्याच्यामध्ये आपली सत्ता भस्मसात होईल अशी भीती मोदी शहांना वाटते आणि म्हणून ते त्यांचा राजीनामा घेण्यापासून वाचतायत. परंतु हे युवकांचं जे आंदोलन आहे, जगामध्ये जे काही बदल झाले, जे क्रांत्या झाल्या ते युवकांनी केले. अगदी भारतामध्ये सुद्धा काँग्रेसची सत्ता पलटवण्याचं काम जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली युवकांनीच केलेल्या आंदोलनातून झालं. म्हणून या मस्तवाल सत्तेला धडा शिकवण्याचं काम ही युवक चळवळ नक्कीच केल्याशिवाय आणखीन एक मुद्दा राहिला. सकाळीच पेपरमध्ये बातमी वाचली की सीईटी सेलची बातमी होती. तर मेडिकलचे असतील, इंजिनिअरिंगचे असतील तर हे राऊंड होतात. पहिला राऊंड, दुसरा राऊंड, तिसरा राऊंड. ह्या फेरीमधून त्यांचे ऍडमिशन होतात. तर त्यामध्ये सीईटी सेलने एक बदल केला. तो काय केला माहिती का, की आता विद्यार्थी जर पहिल्या राऊंडमध्ये जर त्यांनी मिळालेलं कॉलेज नाही घेतलं तर तो काय करतो, दुसऱ्या राऊंडमध्ये सहभागी होतो. का होतो? कारण त्याला ते कॉलेज आवडत नाही किंवा ते कॉलेज त्याला पाहिजे तसं मिळत नाही, म्हणून त्याची चॉईस असते ना. म्हणून तो, कारण त्याची चॉईस, त्याच्या चॉईससाठीच तो दुसऱ्या राऊंडमध्ये जातो ना, म्हणजे त्याची निवड योग्य होण्यासाठी दुसऱ्या तिसऱ्या. बरोबर आहे. मग आता जोपर्यंत त्या विद्यार्थ्याला एवढी गुणवत्ता मिळून जर समजा अपेक्षित त्याला जी शिकायची इच्छा असते ज्या कॉलेजला, ते जर मिळत नसेल तर त्याला ते स्वातंत्र्य आहे ना. बरोबर का? परंतु त्याच्यावरती शासनानं आता गदा आणली. त्याच्यावरती त्यांनी निर्बंध घातले. ती कशी घातली माहिती का? कसे? आर्थिक निर्बंध. कसे? जर समजा तुम्ही पहिल्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज जर घेतलं नाही, बरं का, दुसऱ्या राऊंडमध्ये गेले तुम्ही, तर पहिल्या राऊंडला 1,000 रुपये बेटरमेंट चार्जेस. त्याला नाव काय दिले? बेटरमेंट चार्जेस. बरं का? दुसऱ्या राऊंडमध्ये नाही घेतलं तर त्याला 2,000 रुपये. बरोबर. तिसऱ्या राऊंडमध्ये जर पोरगा गेला तर त्याने 3,000 रुपये द्यायचे. आलं लक्षात? म्हणजे ही आजची बातमी. म्हणजे तुम्हाला सीईटी द्यायची असेल, म्हणजे आता एका सीईटी वरती नाही बरं का, मेडिकलची सीईटी तुम्हाला द्यायची तर सांग MBBS, BHMS याच्यासाठी वेगळी सीईटी, इंजिनिअरिंग साठी तर वेगळी आहेच. नीट आहे. हा, परंतु तुम्हाला नर्सिंग, म्हणजे आता वैद्यकीय क्षेत्रामध्ये नर्सिंग बी त्याचाच भाग आहे ना, फार्मसी त्याचाच भाग आहे. पण तुम्हाला नर्सिंगला जायचं असेल तर त्याला वेगळी द्यायची, फार्मसीला जायचं असेल तर त्याला वेगळी द्यायची सीईटी. बरं का? तुम्हाला म्हणजे ऍग्रीला जायचं असेल तर त्याला वेगळी सीईटी. म्हणजे एकाच विद्यार्थ्यानं वर्षभर ज्या 11वी 12वीचा अभ्यास केला त्याला ज्या ज्या क्षेत्रात जायचे तेवढ्या सीईटी त्याला द्यावा लागला. म्हणजे हे 2 सीईटी केल्या होत्या, इंजिनिअरिंगसाठी जेई आणि मेडिकलसाठी नीट. हे सूत्र पुन्हा बदललं. त्याचं उपवर्गीकरण म्हणायचं. म्हणजे पैसे कमवायचाच धंदा आहे हा, हे महत्वाचं आहे. त्याचं कारण काय माहिती का, की बरं ते ठीक आहे सीईटी तुम्ही वेगळ्या केल्या, परंतु त्या सीईटीचे बी पुन्हा नंतर ऍडमिशन, गुणवत्ता मिळाल्यानंतर ऍडमिशन प्रक्रियेमध्ये पुन्हा त्याच्यामध्ये पैसे काय, बेटरमेंट चार्ज. म्हणजे प्रत्येक राऊंडला बेटरमेंट चार्ज. काल राहुल गांधीनं जी प्रेस घेतली त्याच्यामध्ये त्यांनी जे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन सांगितलं की केंद्र सरकार शिक्षणावर जेवढा खर्च करतं तेवढं फक्त नीटच्या परीक्षेतूनच वसूल करते पालक. नाही, ते काय म्हणले माहिती का तुम्हाला सांगतो, की आपल्या शासनाचं, केंद्राचं शिक्षणावर जेवढं बजेट आहे काय त्याच्यापेक्षा अधिक नुसत्या एका नीट परीक्षेचं बजेट आहे. आणि त्या बदल्यामध्ये शिक्षणाला काय देतं, म्हणजे पालकाकडून वसूल केली जाणारी फीस ही केंद्र सरकारच्या शिक्षणावरच्या बजेटपेक्षा
जास्त आहे. म्हणजे काय प्रचंड खर्च नाही आहे. म्हणजे हे काय माहिती का तुम्हाला सांगतो की हे सरकार लोकांना सुविधा देण्यापेक्षा लोकांना उत्पन्नाचं साधन म्हणून पाहतं. म्हणजे आपल्याला या असं असं जर केलं तर ह्यातून किती कमाई होईल, तसं तसं केलं तर किती कमाई होईल. आलं लक्षात. म्हणजे ह्यांचं लक्ष कशामध्ये आहे की लोकांचे पैसे खिशातले पैसे कसे काढता येतील, हम्म, हम्म, हम्म. कुठल्या कुठल्या मार्गाने काढता येते. म्हणजे लोकांना चांगलं शिक्षण, चांगल्या शाळा, चांगले कॉलेजेस याच्यावरती यांचं लक्ष नाही. ते खाजगीकरण. ते खाजगीकरण. बरोबर का. ते कुणीतरी काल म्हटलं, ते धर्मेंद्र प्रधानच मी सुरुवातीला नाही का त्यांची मुलगी किंवा अशा बरेच आमदार खासदार सगळ्या नेत्यांचे लेकरं विदेशामध्ये परदेशात शिकते. तर ते एक जणांना पोस्ट टाकली आहे. तर ते म्हटले किंवा तुमच्या सगळ्यांचे मुलं परदेशांमध्ये शिकताय. आज आंदोलन शिक्षणावरून होतंय. मग 50-60 वर्षामध्ये या देशामध्ये तुम्ही सत्ता चालवताय सगळे बरं का, त्यामध्ये सगळे आले. हो, एवढे सगळे. सगळेच. मग तुम्हाला विदेशातल्या धर्तीवर तसं एखादं कॉलेज देशामध्ये का नाही तयार करता, हा खरा प्रश्न लोकांनी विचारला. मग हे सुद्धा हे काय म्हणतात माहिती का की आपले मुख्यमंत्री असतील, प्रधानमंत्री असतील, तर हे म्हणतायत आज म्हणजे जसं नीटचा पेपर लीक झाला त्याच्यावरून किंवा काँग्रेसच्या काळात एवढ्या वेळेस लीक झाला, मग आमच्या वेळेस झाला म्हणून काय झालं, असं त्याचा अर्थ झाला ना. बरोबर आहे का. मग त्यांनी चोरी केली ती, मग आम्ही केली म्हणून काय झालं. काँग्रेसनं घाण केली म्हणून तर तुम्ही मतं मागत होतात ना. बरोबर. काँग्रेस भ्रष्टाचारी आहे, हो. आम्हाला निवडून द्या. काँग्रेसनं महागाई कमी केली नाही, आम्ही करू. काँग्रेसनं बेरोजगारी वाढवली, आम्ही नोकऱ्या देऊ. काँग्रेसच्या लोकांनी काळे पैसे ते स्विस बँकेत ठेवलेत, आम्ही आणू म्हणले. आम्ही परत आणू. आणि इतका पैसा ठेवलाय म्हणले किंवा सगळा विकास देशाचा होईल. सगळ्या राज्याच्या राजधान्या दिल्लीच्या शी जोडल्या जातील. त्याच्यानंतर कोणत्या सिटी, स्मार्ट सिटी स्मार्ट होतील. सिटी. आणि तरी इतके पैसे शिल्लक राहतील की प्रत्येक नागरिकाच्या खात्यावर 15-15 लाख रुपये टाकतील. आणि पुन्हा चुनावी जुमलाय म्हणली ती. नंतर नंतर निवडून आल्यावर चुनावी जुमलाय म्हणजे खोटी खबर. खोटी खबर. आणि आजचे दिन जे म्हणले होते ते की आजचे दिन आएंगे, तर ते आजचे दिन कुणाचे येणार हे त्यांनी सांगितलं नव्हतं बरं का. आता ते म्हणले बरोबर होते, पण आजचे दिन अंबानी आणि अदानीचे येतील. आणि त्यांच्यासोबत गेलेले नेत्यांचे, त्यांच्यासोबत त्यांच्यासाठी राज्यकारभार करणारे मोदी शहा आणि मोदी शहाच्या पाठीमागे असणारे नेते यांचे आजचे दिन. आता तुम्ही हेच बघा ना, जे विरोधी पक्षातले नेते आहेत ते विरोधी पक्षात असताना त्यांची बुरे दिन, ईडी मागं, सीबीआय मागं, भ्रष्टाचारी. आणि तो तिकडे गेला की आजचे दिन पवित्र झाला, पवित्र. हे अगदी बरोबर आहे. कारण इथं सरकार हे व्यापाऱ्यांचं सरकार आहे, उद्योगपतींचं सरकार आहे. आणि त्यामुळं हे लोकांच्या सुविधा, लोकांचे प्रश्न सोडण्याची दृष्टीच नाही म्हणायचं त्यांना. कारण हे सोशलिझम नाही आहे त्यांच्यामध्ये. तर हे मी पैसे कमावणारच, मग ते तुम्हाला कितीही तुमच्यावर वाईट वेळ येऊ द्या, तुमची पिळवणूक करूनच. म्हणजे अगदी स्पष्ट जर बोलायचं, हे शेठजी, भटजी आणि लाटजी या तिघांचं सरकार आहे. या तिघांचंच ते कल्याण करतात. आणि त्या अनुषंगानं ही जी तरुणाई जागी झाली हे चांगलं लक्षण आहे. आणि शेठजी, भटजी आणि लाटजीचा ह्या देशावर कब्जा मिळवण्याचा जो मनसूब आहे ही तरुणाई उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. हा संदेश मात्र हे आंदोलन देतंय. तुला काय वाटतं? नाही, आता हे आंदोलन संदेश देतंय हे खरंय बरं का. परंतु याच्यामध्ये होतंय काय माहिती का की अमुक पक्ष, अमुक पक्षाचे नेते त्या आंदोलनात सहभागी झाले की हे सरकारमधले लोक काय करतात माहिती का, ह्याला राजकीय आंदोलन म्हणून. नाही, त्याच्यामुळे ते आंदोलनात सहभागी झालेले नाहीत. मगाशी आपण जे बोललो, राहुल गांधींनी पंतप्रधानांच्या घरासमोर का आंदोलन केलं किंवा ते तिकडे जंतर मंतरकडे का जात नाही, तर त्यामुळे गेले ना, तिथं गेले परंतु आंदोलन केलं नाही. आज गेले होते ना, त्या दिवशी जाऊन आले ना, भेटून आले तितक्या. फक्त ते आंदोलनात तिथं जाऊन जे आंदोलन करत नाही, पुन्हा हेच काय म्हणणार, हे सपोर्ट आहे. म्हणजे दोन्हीकडूनही बोलणार आहे. पण आंदोलन हे युवकांचंच आहे आणि त्याला सपोर्ट म्हणून विरोधी पक्ष आंदोलन करतोय. उद्या हेच बघा ना तुम्ही, आता शरद पवार अगोदर दिपकेंना भेटले आणि दिपकेंना भेटल्यानंतर मोदींना भेटायला गेले बरं का. आता मोदींना भेटायला गेल्यानंतर लगेच टीका सुरू झाली. हो, बरोबर. काय म्हणायला लागले लोक, हे होऊ नये. राहुल गांधीची परिपक्वता आपल्याला यामधून दिसते. खरं म्हणजे हा पहिला विरोधी पक्षनेता असेल की ज्याला अगदी गुंडासारखं उचलून नेले, एखाद्या अतिरेकासारखं त्यांनी उचलले. लीडर ऑफ ऑपोजिशन हा पंतप्रधानाच्या नंतरची पोस्ट आहे.
हा सुद्धा देशाचा अवमान आहे. म्हणजे मला वाटतं त्यांना मारहाण सुद्धा झाली असेल, कारण त्यांच्या नाकातून रक्त निघत होतं. तर हे राहुल गांधीच्या नाकातलं रक्त नव्हतं, तर या देशातली लोकशाहीच रक्तबंबाळ झालेली. हे अगदी बरोबर आहे. कारण त्यांना जर ही वागणूक मिळत असेल तर त्यांच्या दृष्टीने आपण काय किडे मकोडेच. म्हणजे हे सगळ्यात महत्वाचं. तुम्ही ते म्हणले होते किंवा ह्या आंदोलनातून, बरोबर आहे, ह्या आंदोलनातून हे समजा पक्ष संघटना हे आंदोलन करतायत, एवढं मोठं आंदोलन उभं राहिलेले, परंतु हा सगळा जो प्रश्न आहे ना, तो सर्वसामान्य माणसाच्या हिताचा, त्यांच्या भविष्याचा, त्यांच्या लेकरांच्या भविष्याचा. परंतु उद्या इलेक्शन लागलं का नाही, गावखेड्यातले लोक की ते लगेच काय करतात माहिती का, की आपला जवळचा कोण, आपल्या ह्याचा कोण. नाही, सामान्य परिस्थिती जेव्हा असते तेव्हा हे होत बरं. कारण काँग्रेसच्या कारभाराला जनता कंटाळलेली होती आणि त्याच्यानंतर मग आलेलं बीजेपी सरकार 12 वर्ष त्यांनी सहन केलं. परंतु आता लोकांना हे पटलंय की हे काँग्रेस बरं होतं. बरोबर. अहो, काही जुने माणसं दागमान असं म्हणते, आपल्याकडे इंग्रज नव्हते, निजाम होतं. निजाम चांगले होते. आणि मी असे काही बीजेपीचे सपोर्टर बघितले की त्यांनी जन्मात कधी काँग्रेसला मतदान केलं, बीजेपीचे सपोर्टर, पण ते आता म्हणाले की अरे ह्यांच्यापेक्षा निजाम बरे होते, काँग्रेस आपण म्हणतो किंवा इंग्रज बरे होते काही गोष्टी. तर ते अगदी बरोबर आहे. म्हणजे याच्यामधून सर्वसामान्य माणूस जागा होणं गरजेचं आहे आणि त्याला कळायला पाहिजे की आपल्या हिताचं काय आणि आपल्या भविष्याचं काय, आपल्या लेकराचं काय, हे त्याला कळून चुकलं पाहिजे. आंदोलन फक्त विद्यार्थ्याचं नाही. तो आता जे म्हणला ना की निवडणुका आल्या की लोक हे विसरून जातील, यावेळेस ते विसरणार नाही. हे महत्वाचं आहे. हे विसरणार नाही. कारण कसं आहे, सगळंच गमवायची वेळ आली ना. शिक्षण चाललंय, आरोग्य चाललंय, सगळे खाजगीकरण, सगळ्याच बाबतीचं खाजगीकरण चालू आहे आणि मग राहिलंच काही नाही, पोरांचं शिक्षणच नाही राहिलं तर काय करायचं. ही जी जागरूकता पालकांमध्ये आहे ती अतिशय महत्वाची आहे आणि तीच उत्तरोत्तर वाढत जाईल आणि या देशातली लोकशाही कुणीही हिरावून घेऊ शकणार नाही. हे ह्या तरुणाईच्या जो परिपक्वता त्यांनी दाखवली आंदोलनाच्या माध्यमातून, त्यावरून आपल्याला काय गृहीत धरायला हरकत नाही. मित्रांनो, आमचं हे चॅनल तुम्ही पहा आणि तुम्हाला कसं वाटलं याच्यावर कमेंट करा. कारण आपण प्रतिक्रिया जर नाही दिल्या तर हे जे विचार आहेत ते जास्त लोकांपर्यंत जाणार नाहीत. त्यामुळे पहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हे महत्वाचं आहे. त्याला चिक्कूपणा करू नका. कारण आम्ही जे काही प्रयत्न करतो तो सुद्धा एक प्रबोधनाचा भाग आहे. त्याला आपली साथ आवश्यक आहे आणि ती जर तुम्ही साथ दिली तर आणखी ही जागृती करण्यामध्ये आम्हाला प्रोत्साहन मिळेल. ती साथ आपल्याकडून मिळेल. या अपेक्षा. धन्यवाद.